सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमचा मान सन्मान वाढणार असून तुमच्या कार्याचा सर्वत्र गौरव केला जाईल. भौतिक प्रगतीचे योग असून 10व्या प्रमुख केंद्रामध्ये राजलक्ष्मी चंद्राचा प्रभावी योग तयार होतोय. संध्याकाळी एखादी महत्त्वाची डील तुमची फायनल होऊ शकते. मध्यरात्रीनंतर 2:30 चंद्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. समाजासाठी केलेल्या शुभ कार्यामुळे तुमचा मान अधिक वाढेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून तुमचं सगळं लक्ष नवीन योजनांकडे लागलेलं असेल. एखाद्या देवस्थानाला भेट देण्याचा योग तुमचा अचानक येईल. त्यामुळे तुमचं मानसिक समाधान वाढेल. कायदेशीर वादामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही काहीतरी बदलाची योजना करत आहात, ती यशस्वी होऊ शकते. काही समस्या येतील परंतु तुम्हाला त्या मजबूत बनवतील. कुटुंबाला आनंदाचं वातावरण असून इच्छा तुमच्या पूर्ण होतील. ऑफिसमधील वातावरण आज सकारात्मक राहील. तसेच सहकारी तुम्हाला प्रोजेक्टमध्ये मदत करतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा क्रिएटिव्हिटी घेऊन येतोय. एखादं क्रिएटिव्ह किंवा कलात्मक काम पूर्ण करण्यामध्ये तुमचा सगळा दिवस जाईल. दरम्यान तुमच्या आवडीचं काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. नवीन काही योजना तुमच्या मनात येऊ शकतात, त्या तुम्ही लिहून ठेवा. वरिष्ठांचं सहकार्य मिळाल्यामुळे तुमच्या ऑफिसमधील प्रोजेक्ट्स मार्गी लागतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कारण तुम्ही मेहनत घेतलेला प्रोजेक्ट व्यवस्थित पूर्ण होणार आहे. तुम्हाला क्रिएटिव्ह काम करण्याची संधी देखील मिळेल. अपूर्ण काम तुमचं पूर्ण होईल. त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावरती खुश असतील. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांप्रमाणेच वातावरण असेल आणि मीटिंगमध्ये तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. कामामध्ये तुम्हाला सहकाऱ्यांची मदत मिळेल. त्यामुळे वेगानं तुमची कामं मार्गी लागतील. एखाद्या मंगल कार्याला जाण्याची तुम्हाला संध्याकाळी संधी मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस व्यस्त जाणार आहे. परंतु तुम्ही अध्यात्म किंवा धार्मिक कार्यासाठी अजून वेळ काढाल. तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यावरती जास्त भर द्याल. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी थोडीशी समस्या आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु काळजी नसावी. तुमच्या हुशारीनं तुम्ही मार्ग काढू शकाल. रात्री एखाद्या मंगलमय कार्यामध्ये तुम्हाला सहभागी होण्याची संधी मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आज संयमानं वागावं लागेल. तसेच जे काही काम तुम्ही करणार आहात त्यामध्ये सावध राहा. कोणासोबतही तुमचा वाद होणार नाही हे पहा, कारण ग्रहयोगानुसार वाद वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये एखाद्या शुभ मंगल कार्याच्या आयोजनावरती चर्चा होईल. तुम्ही आर्थिक नियोजन करण्याच्या तयारीला लागू शकता. नशिबावरती आणि स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती इथून पुढे हळूहळू सुधारत जाणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास.
स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत लाभदायक आहे. कामाच्या संदर्भामध्ये काही वाद जर तुमचे सुरू असतील तर ते आता कमी होतील. नवीन प्रोजेक्टवरती काम सुरू होण्याची शक्यता आहे. तुमची वडिलोपार्जित संपत्ती किंवा मालमत्ता जर असेल तर त्याची खास काळजी तुम्ही घ्या, कारण नातेवाईक समस्या निर्माण करू शकतात. तुम्ही कायदेशीर माहिती घ्या किंवा तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आज आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कामानिमित्त एखादी चांगली संधी तुम्हाला मिळेल, त्याचा तुम्ही लाभ घ्या. तुम्ही काही ना काही कामामध्ये आज व्यस्त राहणार आहात. कुटुंबामध्ये तुम्हाला सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण मिळेल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन बदल केल्यास तुम्हाला फायदा होईल. तुम्ही सोमवारी जे काही काम करणार आहात त्यामध्ये तुम्हाला उत्साह जाणवेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस ठीक असला तरी तुम्हाला सावध राहावं लागेल. व्यवसायामध्ये तुम्ही थोडीशी जोखीम घेतली तरी लाभाची शक्यता आहे, परंतु त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. रोजच्या कामांव्यतिरिक्त काही नवीन गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागू शकते. दरम्यान नवीन संधी तुमच्या आसपासच आहे, ती तुम्ही ओळखा, म्हणजे तुम्हाला लाभ होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून भागीदारीमध्ये केलेला कोणताही व्यवसाय तुम्हाला फायदा देईल. घरातील कामं पूर्ण करण्याची तुम्हाला आज संधी मिळेल, तेव्हा तुम्ही पटापट कामं पूर्ण करा. मुलांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जे काही काम आज कराल त्यामध्ये प्रामाणिकपणा तसेच नियमांचं पालन करायला हवं. एकाच वेळी अनेक कामं हाती घेऊ नका, त्यामुळे तुमचा गोंधळ वाढू शकतो. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचे लोक आज व्यस्त राहणार आहेत. ऑफिसमध्ये कामाचा तुम्हाला थोडासा ताण असेल, परंतु तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. हवामान बदलाचा परिणाम सगळ्यांवरती होतो, त्यामुळे तुम्ही देखील सावध राहा. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला असून घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका. जे काही काम तुम्ही करणार आहात त्यामध्ये फोकस करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा लाभदायक आहे. तुम्ही काही काळापूर्वी व्यवसायामध्ये छोटीशी जोखीम घेतली होती, त्याचा तुम्हाला आज फायदा मिळेल. अडचणीमध्ये तुम्ही संयमानं वागा आणि तुमचा समजूतदारपणा तसेच आपुलकीनं वागणं हे कायम ठेवा. तुमच्या बुद्धीचा योग्य वापर जर तुम्ही केलात तर तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. एखाद्या गरजवंताला किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला तुम्ही मदत करा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.